उपवास पकडला आहे. मी पण पकडला असेल. चांगली बायको मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज संडे आहे तरीसुद्धा खेळायला नाही गेलो, कारण की पोरच नाहीत, सगळे माही यात्रेला गेलेत. आणि आज महाशिवरात्री आहे म्हणून मी आज चाललो आहे ठाण्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवलिंग मंदिरामध्ये. तो बघू कसं आहे मंदिर, काय ते, आणि थोड्या वेळात भेटतो. अजून ट्रेन नाही आली. दर टायमासारखं संडेला मेगा ब्लॉक असतो सेंट्रल रेल्वेचा, आणि अजून 9 मिनटं लेट आहे ट्रेन आल्यावर जाऊ. तोपर्यंत जर कुणी अजूनही बॅचलर लाईफचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा. काय असते बॅचलर लाईफ मुंबईमधली, ती दाखवलं आहे त्या ब्लॉगमध्ये, तो नक्की बघा. भेटू ट्रेन आल्यावर. त्या साईडची काय ट्रेन नाही आली, बट माझ्या मागे बॅकग्राऊंडला जी ट्रेन होती ती सुटलेली आहे अगोदर. सो आता चाललो आहे मी ठाण्याला. भेटू थोड्या वेळात. कारण सकाळ सकाळी असं एकदम मस्त वाटतं ट्रेनमधून ट्रॅव्हल करायला बाहेर ठिकाणी सुट्टीच्या दिवशी. फक्त सेंट्रल रेल्वेचा ब्लॉग नाही पाहिजे, मग कुठं पण फिरायला मजाच वाटते. मित्रांनो, मी आलो ठाणे स्टेशनला. चहा वगैरे केला आहे, नाश्ता नाही केला, कारण की आज महाशिवरात्री उपवास पकडला आहे. मी पण पकडला असेल. चांगली बायको पण मी वेगळ्या कामासाठी पकडला आहे. सो बघू आता चाललो मी मंदिरामध्ये. मंदिराचं नाव आहे कोपिनेश्वर मंदिर, आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं असं शिवलिंग आहे या ठिकाणी. 5 फूट हाईट आहे, आणि बघू ठाण्यामध्ये आहे, जवळच आहे. टेंबेनाका स्टेशनला चालतच चाललो आहे मी आता. भेटू तिथे गेल्यावर. रिक्षा पण आहेत, तुम्हाला भेटतील रिक्षा 20 रुपये किंवा 10 रुपये त्या रेटने. तोपर्यंत मी चाललो आहे आता, आणि खूप छान वाटते सकाळ सकाळी असं चालत. सुट्टी आहे त्यामुळे सगळे रोड पण खाली आहे. तो भेटतो आता मी जाऊन. तिथे काय मंदिर आहे बोलत आहेत मित्रांनो. हे आहे कोपिनेश्वर मंदिर, आणि गर्दी आहे आज जरा महाशिवरात्रीनिमित्त. मित्रांनो, खूप मोठी लाईन आहे. मी एवढं लांब चालतो आहे, म्हणजे मला तिकडून नंबर चालू करायचा आहे, आणि लाईन कुठं संपते तेच बघतो. आता मी चाललो आहे. एंड सापडला आहे मला लाईनचा मित्रांनो. पण प्रसाद घेतलाय, आणि इकडून पण एंट्री आहे. इकडं पण एंट्री गेट आहे, आणि जस्ट बाजूला तलाव आहे, तिकडं पण जाणार आहे मी. आणि ह्या बाजून पण रांग आहे. मी गेलो होतो तो मुख्य द्वार आहे. माझं दर्शन झालेलं आहे. दुसऱ्या देवळात मी पाया पडतो. हे आहे शीतळा देवी मंदिर. पंचमुखी शिवलिंग. मध्ये जसं काळभैरवचं मंदिर होतं तसं इथं पण आहे श्री काळभैरव मंदिर. त्याच्या बाजूला आहे दत्त मंदिर. असं पूर्ण कॉरिडॉर आहे, आणि कॉरिडॉरमध्ये खूप देवळ आहेत. तिकडं मेन म्हणजे मंदिर तिकडे आहे. त्याच्यानंतर सीतामाता, परत गणपती, श्रीराम मंदिर, परत काळभैरव मंदिर, इकडे दक्षिण मारुती मंदिर, आणि इकडे आहे दत्त मंदिर. असे खूप मंदिर आहेत. कॉरिडॉर छान आहे, आणि महाशिवरात्रीनिमित्त मंडप पण घातला आहे, आणि व्यवस्था पण छान आहे. शिवरात्रीनिमित्त इथं प्रसाद वाटप पण चालू आहे. तो पण आकर्षक आहे, ते पण बघा. इकडं आहे भाजी मार्केट, आणि जस्ट तुम्ही मंदिराच्या एक्झिट केला की जस्ट लेफ्ट साईडला इकडं तलाव. मित्रांनो, हा आहे तलाव.
टेंबे नाकावरती बरोबर. आणि आतमध्ये फवारे वगैरे बसवलेले आहेत. आतमध्ये हनुमानाची पण मूर्ती आहे आणि असं पूर्ण एक एरिया आणि खूप छान वाटते. संध्याकाळी तर अगदी एकदम छान वाटत असेल. आणि तिथून बोटीमधून तुम्ही तिकडे जाऊ शकता. असं बहुतेक आहे मंदिरामध्ये जायचं असेल तर. ती जी बोट दिसते तुम्हाला, या बोटीतून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. आणि इथं बस स्टॉप पण आहे, बस पण येते इथं. किती नंबरवाली येते ते नाही माहिती मला, कारण मी चालत आलो आहे आणि जवळ आहे. एवढं बसची गरज नाही तुम्हाला, तुम्ही जर आलात तर. आणि आतमध्ये हा पूर्ण तलाव आहे असा. ही बोटिंगसाठी लाईन उभा आहे. तिथून बोटीसाठी तिकीट मिळणार आणि तिथून मध्यभागी इकडं मंदिर आहे, तिकडं जायचं आहे. आणि इथंच मला वाटते मंदिराच्या दर्शनापेक्षा इथंच जास्त लाईन आहे. त्याच्यामुळे मी अवॉइड करतो आहे हा सीन. परतच्या टायमाला बघू, ज्यावेळी पब्लिक नसेल आणि माझ्यासोबत मित्र वगैरे असेल त्यावेळी जावं. तोपर्यंत जर मंदिराकडे जाताना तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता. इथंच आहे ठाण्याचा जुडिओ मॉल, सध्या रिपेरिंगमध्ये चालू आहे वाटतं. आणि जस्ट याच्या समोर गेला की राईट मारायचा, राईट मारून परत लेफ्ट मारला की तिकडे येतं कोपनेश्वर मंदिर. मित्रांनो, दर्शन वगैरे झालं आहे माझं आणि मी आलो आहे. मंदिर एकदम छान आहे. आज महाशिवरात्रीमुळे थोडी गर्दी असेल, पण इतर ठिकाणी दिवशी तुम्ही जाऊ शकता. गर्दी एवढी नाही आहे. तुम्हाला गाभाऱ्यापर्यंत प्रवेश भेटतो आणि शिवलिंगाला तुम्ही स्पर्शसुद्धा करू शकता. नक्की जा, छान आहे मंदिर. कॉरिडॉर आतमधला छान आहे. जरी मंदिर बाहेरून छोटं वाटत असं तरी आतमध्ये परिसर खूप मोठा आहे आणि जस्ट त्याच्या बाजूला तलावसुद्धा आहे. तो सायंकाळी गेला तर अगदी छान आहे फिरण्याजोगे. तुम्ही तो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, शेअर करा, कमेंट करा आणि बाकीच्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये.